जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असे बरेच त्रासदायक लोक असतात जे आपले जवळचे असतात पण त्रासदायक असतात, निगेटिव्ह असतात आणि ती माणसं नेहमीच आपल्या मनाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात। तर ही जी त्रासदायक माणसं असतात ना, त्यांच्या सोबत राहणाऱ्या साध्या सरळ माणसाला त्यांच्या सोबत राहणं थोडं कठीणच जातं आणि आपल्याला बऱ्याचदा इच्छा नसतानाही त्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागते, त्यांचा त्रास सहन करावा लागतो। मित्रांनो, अशा लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास नक्कीच कमी होऊ शकतो। मग अशा लोकांबरोबर आपण कसे वागू शकतो, अशा माणसांबरोबर आपण कसे राहायचे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। मित्रांनो, सर्वप्रथम यांना टाळू नका, कारण यांना टाळून किती टाळणार? आतापर्यंत आपण टाळू शकलोय का? नाही ना, मग पुढेही नाही टाळू शकणार आणि त्यांच्या समोर आपल्याला कधी ना कधी जावंच लागते। म्हणूनच यांना टाळण्यापेक्षा यांना फेस करायला शिकलं पाहिजे, त्यांच्या सामोरे जायला शिकलं पाहिजे। जेव्हाही ती व्यक्ती तुमच्या समोर येईल ना, जिच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, जी तुम्हाला इरिटेट करते, ती व्यक्ती जशी तुमच्या समोर आली, ती तुम्हाला काहीतरी बोलणार आहे, ती बोलायच्या आधीच तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा की 100% याच्या बोलण्याचा मला त्रास होणार आहे, 100% हा असं काहीतरी बोलणार आहे ज्यामुळे मला ताण येईल। त्यानंतर तो व्यक्ती तुमच्याशी बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ना, तेच आठवायचं की हा व्यक्ती आहेच असा, मला वाटलंच होतं की हा असाच काहीतरी बोलेल, याचा हेतूच मुळात मला त्रास व्हावा असा आहे, असं आपण बोलून स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करा आणि तो व्यक्ती तुम्हाला जे काही बोलला असेल ते विसरण्याचा प्रयत्न करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतः काहीही सांगू दे, काहीही विचार करू दे, आपण मात्र त्याच्याशी एकाच शब्दाचं संभाषण ठेवायचं। एकाच शब्दाचं म्हणजे बरोबर आहे, अच्छा असं झालं का, नाही नाही असं काही नाही, बरं बरं ठीक आहे, अशाच प्रकारे अशा व्यक्तींशी आपण बोलायचं। आपण जितकं जास्त त्यांना रिस्पॉन्स देतो ना, तितकंच ते त्यांचं बोलणं जास्त वाढवत जातात किंवा ते आपल्याला एखाद्या गोष्टीवरून ब्लेम करत असतील किंवा आपण जितकं नाही म्हणतो ना, तितकंच ते आपल्याला जास्त ब्लेम करत जातात। त्यापेक्षा ते जे काही सांगतात ते हो म्हणून आपण मोकळं व्हायचं, जेणेकरून ते लवकर तेथून निघून जातात आणि त्यांना असंही कळतं की अरे, माझ्या बोलण्याचा तर समोरच्याला काहीच फरक पडत नाही आणि म्हणून ते तुम्हाला काही बोलणं सोडून देतात, तुमची इन्सल्ट करणं बंद करून टाकतात, कारण अशा लोकांना हेच हवं असतं की तुम्हाला फरक पडला पाहिजे। मित्रांनो, अजून एक गोष्ट म्हणजे तो जे काही सांगतोय तिथे क्युरिओसिटी दाखवायची नाही। जर आपण समोरच्याचं बोलणं ऐकण्यात जास्त इंटरेस्ट नाही दाखवला तर आपोआपच तो व्यक्ती शांत होऊन जातो आणि अशा व्यक्तीशी स्वतःहून स्वतःची कोणतीही गोष्ट शेअर करू नका। आज आपल्या तो खूप जवळचा आहे असं दाखवून तो ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर करेल। मित्रांनो, आपल्या ज्या काही पर्सनल गोष्टी असतात ना, त्या अशा लोकांना कधी सांगायच्या नाही, अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवायचा नाही, जे वेळोवेळी आपला अपमान करत असतील, आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतील आणि अशा माणसांसमोर तर आपल्या जवळच्या माणसाबद्दल चुकूनही काही सांगू नका, कारण आपलीच माणसे आपल्याच विरोधात करायला त्यांना खूप छान जमतं। मित्रांनो, एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काहीही बोलू नका। अजून एक गोष्ट म्हणजे अशा माणसांसमोर बोलताना कधीही नजर चुकावून बोलू नका। मग भलेही तुम्ही तुमच्या
घरात असाल, बाहेर असाल, मग कुठेही असाल, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला, त्यांच्याकडे बघून बोला. जर आपण त्यांच्याकडे बघितलं नाही तर बऱ्याचदा त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतोय. पण हे त्यांना कुठे माहीत असतं की खरं तर आपल्याला त्यांच्याकडे बघायची इच्छाच नसते, म्हणून आपण त्यांच्याकडे बघत नसतो, हे त्यांना माहितीच नसतं. मित्रांनो, अजून काही माणसं कशी असतात हे तुम्हाला माहितीये का? ती आपल्याला काही बोलल्यानंतर जोक ऐकल्यासारखं दाखवतात आणि आपल्याला कितीही टेन्शन असलं ना तरी अशा टॉक्सिक लोकांसमोर आपण खुश आहोत, सगळं काही ठीक आहे असंच आपण दाखवायचं. कारण आपण दुःखी आहोत हे जर त्यांना सांगितलं, हे जर त्यांना समजलं तर त्यांना दुःख होणार नाही, तर त्यांना खूप जास्त आनंद होईल. ज्या प्रकारे या माणसांशी आपलं दुःख शेअर करायचं नाही, त्याचप्रमाणे या लोकांशी आपला आनंद सुद्धा कधी शेअर करायचा नाही. आपण जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत तर ती गोष्ट मिळवण्याच्या आधी त्यांना सांगायचं नाही, कारण ते आपल्यावर हसणारच आहेत की अरे तू असं करतोय, तुझ्याच्याने नाही होणार. मग ते आपल्याला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा लोकांमुळे आपण खरंच डिमोटिवेट होऊन जातो. आणि आपल्याला कळतं ना, असे काही लोक असतात जे आपल्यासोबत आपल्या समोरच गोड बोलतात, तोंडावर गोड बोलतात आणि मागून मात्र ते आपला तिरस्कार करत असतात. म्हणून जर तुम्ही त्यांना तुमची एखादी आनंदाची गोष्ट सांगितली तर ते तुमच्या तोंडावर तुमचं अभिनंदन करतील आणि कसं या आनंदाला विरजण लावायचं याची तयारी करायला सुरुवात करतील. मित्रांनो, या माणसांचं कसं असतं माहितीये का? ही माणसं प्रतिमा जागरूक असतात, स्वतः बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात. ते सतत स्वतःला फेक दाखवतात आणि त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या हसण्यात खूप फरक असतो. ते जसे बोलतात, समोरच्याला जसं दाखवतात तसे ते अजिबात नसतात. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांकडून कधीही आर्थिक मदत घेऊ नका. अशा लोकांकडून कधीच आपण उसने पैसे किंवा कोणतीही मदत मागितली नाही पाहिजे. कारण अशी काही लोक असतात, ते ठरवून येतात, एक टार्गेट घेऊन येतात, कोणत्याही मार्गाने आपल्याला मनातून अस्थिर करायचं आहे, हाच त्यांचा उद्देश असतो. ही माणसं समोर आल्यावर ना डोक्याचं आणि मनाचं दार लावून एक डस्टबिन ओपन करून ठेवायची, जेणेकरून ते जे काही निरर्थक बोलतील ते आपल्या डोक्यात मनात न जाता नीट डस्टबिन मध्ये जाईल. आणि जर तुम्हाला खुश राहायचंय ना तर अशा लोकांपासून तुम्हाला जितकं दूर राहता येईल तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करा. यांना इग्नोर करायला शिका. यांच्या कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला फरक पडू देऊ नका. मित्रांनो, लोकांची इच्छा आहे तुम्ही नाराज व्हायला पाहिजे, तुम्ही दुःखी व्हायला पाहिजे. मग त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहात का? नाही ना. तुमच्याच मूडवर तुम्ही खुश व्हायचं, तुम्ही नाराज व्हायचं. लोकांनी तुम्हाला दुःख देण्याचा प्रयत्न केलाय ना, मग आता तुम्हीच ठरवायचं, माझा आता मूड नाही. मित्रांनो, जर कोणी आपल्याला भांडायला लागलं ना तर त्यांना म्हणायचं, हे बघा, आता माझा भांडण करायचा मूड नाही, तुम्ही भांडून टाका, मग माझा मूड आल्यावर मात्र तुम्हाला व्याजासहित भेटेल. मित्रांनो, कधीच लोकांच्या इच्छेप्रमाणे जीवन जगू नका. जय जय रघुवीर समर्थ.